की परवडणारं घर बनवायला पाहिजे आणि फास्ट बनवायला पाहिजे. आता आमची मीटिंगमध्ये पण जेव्हा ऑनरेबल सीएम फडणवीस साहेब आले होते, तेव्हा त्यांनी एकच सांगितलं की आता किती टेक्नॉलॉजी विकास झालेली आहे. तुम्ही 4 वर्ष थांबू नका. टेक्नॉलॉजी आणा बाहेरून. लवकर म्हणजे फास्ट डेव्हलपमेंट करा. आताची जो गव्हर्नमेंट आहे महायुतीची फडणवीस साहेबच्या नेतृत्वाखाली त्यांनी लई चांगले निर्णय हे विधानसभा म्हणजे 7 दिवसाचा जो सेशन होता त्याच्यामध्ये एवढे चांगले निर्णय घेतलेले आहे की आज सामान्य नागरिकला तो फायदा होईल आणि विकासकला पण फायदा होईल टायटल क्लिअरसाठी. आणि हे गव्हर्नमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीसचा जो गव्हर्नमेंट आहे साहेबच्या ते लिसनिंग गव्हर्नमेंट आहे. ते ऐकते लोकांच्या प्रॉब्लेम ऐकते विकासाच्या प्रॉब्लेम ते कोणाच्या पण असू द्या ते म्हणजे आपण एकदा ऐकला नंतर त्यांनी कन्व्हिन्स झाले तर ते इम्प्लिमेंटेशन करते. बघा आताचे जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी एक विजन आहे त्याच्या की आम्हाला काही करायचे आहे. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, ते असतं सुरक्षिततेचं, विश्वासाचं आणि आयुष्यभराच्या मेहनतीचं प्रतीक. जेव्हा नागरिक स्वतःचं हक्काचं घर घ्यायला जातात तेव्हा नागरिकांच्या मनात अनेकदा भीती असते, संभ्रम असते, असंख्य प्रश्न असतात. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत क्रेडाई MCHIचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री जितेंद्र मेहता सर. क्रेडाई ही कायमच विकसक आणि नागरिक तसेच सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करते. आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. चला तर मग थेट संवादाला सुरुवात करूयात. सर, मुंबईसारख्या शहरामध्ये क्रेडाईची भूमिका नेमकी कशी असते पुनर्विकास, विकास आणि ओव्हरऑलच सगळ्या प्रोसिजरमध्ये? क्रेडाई हे आहे ते असोसिएशन ऑफ द रिअल इस्टेट डेव्हलपर्स आहे. मुंबईमध्ये आपला क्रेडाई MCHI नावाने आहे आणि पूर्ण इंडियामध्ये क्रेडा आहे. आज 18,000 जास्त त्याचे मेंबर आहे ऑल ओव्हर इंडिया आणि मुंबईमध्ये 3200 मेंबर आहे. आम्ही आता सगळीकडे युनिट्स पण आहे, ठाणे युनिट्स आहे, रायगड आहे, सगळे डेव्हलपमेंट होते MMR रिजनमध्ये. तर सगळे रिजनचे वेगळे वेगळे प्रॉब्लेम असते. तर ते युनिटमध्ये ते लोक त्याचे कॉम्पिटंट ऑथॉरिटीचे कॉन्टॅक्ट करू शकतो. सो क्रेडाई यू कॅन से लाईक दिस द ब्रिज म्हणजे एक ब्रिज आहे बिटवीन द कॉम्पिटंट ऑथॉरिटी आणि डेव्हलपर्स. म्हणजे कॉम्पिटंट ऑथॉरिटी जेव्हा एक नियम बनवते, एक GR काढते या तो एक DC रूल्स बनवते, त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी काही ना काही इश्यू असते त्याच्या प्रॅक्टिकल यूजमध्ये. तो त्याच्या एक रिप्रेझेंटेशन करायसाठी क्रेडाई आहे आणि क्रेडाई हे तो भरोसा आहे, MCHI तो भरोसा आहे. तर लोगोला आम्ही सांगतो की जो आमचे मेंबर आहे क्रेडाईचे ते सगळे लिगल काम करत आहे, CC नंतर विकत आहे, रेडामध्ये रजिस्टर आहे. सो यू गेट अ कॉन्फिडन्स. म्हणजे इफ यू आर बाईंग फ्रॉम अ क्रेडाई मेंबर्स अ फ्लेट तो आपण सांगू शकतो की तुम्हाला डिलिव्हरीची कॉन्फिडन्स असतात. सर, आपण मुंबईत बघतो की मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास आता सुरू आहे. म्हणजे नवीन घर घेण्यापेक्षा पुनर्विकासावर जास्ती भर आहे. पुनर्विकास करताना अनेकदा असं म्हटलं जातं की प्रत्येक वेळेस विकासकांचंच ऐकलं जातं असं नागरिकांची तक्रार असते. तर हा गैरसमज कसा दूर कराल? म्हणजे नागरिक आणि विकसक दोघांचंही ऐकलं जातं, याबाबत तुम्ही काय सांगाल? बघा पुनर्विकास असा होता की जेव्हा हे बिल्डिंग बनलो तेव्हा 1947 मध्ये 1950 1960 या 1980 तेव्हा जेव्हा लिगल टायटलचे एक इश्यू असते. नंतर DC रूल्स बनले, त्याच्यामध्ये लँडच्या काही रिझर्वेशन बदलला, दुसरं काही ना काही नेव्हीचा एक रिस्ट्रिक्शन आला, एअरफोर्सचा रिस्ट्रिक्शन आला. तर जेव्हा आपण पुनर्विकास करायला तेच इमारतच्या जातो, जेव्हा मध्ये आता पुनर्विकास करायला गेलं तर ते हाईट रिस्ट्रिक्शन आले. म्हणजे वेगळे वेगळे इश्यू दॅट अफेक्ट्स द रिडेव्हलपमेंट. तो नागरिकला एक समजायला पाहिजे की आपला जो लँड आहे ते कधी कधी विकासकाला पण माहिती नसते. म्हणजे आफ्टर वी स्टार्ट कन्स्ट्रक्शन, आम्ही कन्स्ट्रक्शन चालू केला नंतर मिड मध्ये येते की आता तुम्ही नॅशनल पार्कचे 500 मीटरच्या आधी तुम्ही काय कन्स्ट्रक्शन करू शकत नाही, तर 5 किलोमीटरच्या हद्दीत तुम्ही नाही करू शकतो. 5 किलोमीटरमध्ये अर्धा मुंबई येते. तो ते प्रॉब्लेम असते. तो नागरिकाला एक समजायला पाहिजे विकासक तुम्हाला परेशान करायला येत नाही. विकासासाठी पैसा इन्व्हेस्ट करत आहे. म्हणजे लार्ज सम आज 15, 20, 25 कोटी इन्व्हेस्ट करून बसत. नंतर टेक्निकल कारणामुळे कधी कधी प्रॉब्लेम अटकते. कधी असं असते की लँड टायटलमध्ये प्रॉब्लेम आला, जिथून आपण लँड परचेस केली त्याच्या फॅमिलीमध्ये वाद झाला, तर त्याच्यामध्ये पण कधी कधी प्रॉब्लेम असेल. म्हणजे देर आर डिफरंट रिझन्स. म्हणजे काही वेगळे वेगळे रिझन असते
आणि बाकी तुम्ही मी सांगू इच्छितो की 70 to 75% प्रोजेक्ट तो कम्प्लीट होते. अच्छा. आपल्याला जो माहिती आहे ते 10-20% जे आहे हम्म, हम्म. त्याच्यामध्ये टेक्निकल रिजल्ट जास्त असते. ते मेन प्रॉब्लेम. सर, सरकार आणि विकसक याच्यामध्ये तुमची भूमिका नेमकी थोडीशी विश्लेषण करून सांगितली तर बरं होईल. आम्ही 40 वर्षापासून या हम्म. 50 वर्षापासून या 20 वर्षापासून आम्ही विकास करत आहे. म्हणजे वी आर ऑन फील्ड. हम्म. म्हणजे जो माणसा फील्डवरती असते तिला जास्त प्रॅक्टिकल नॉलेज असते. म्हणजे आम्ही सरकारला नेहमी एक रिप्रेझेंट करतो की असा असा नियम बनवला तो चांगला होईल. हे साठी लोकांना प्रॉब्लेम होते. कधी कधी GR येते, नंतर काय होते, नंतर ते इम्प्लिमेंट करायला आपण जेव्हा गेलो तेव्हा एक प्रॉब्लेम येते त्याच्यामध्ये. तो ते आम्ही वी आर द ब्रिज बिटवीन द कॉम्पिटंट ऑथॉरिटी आणि डेव्हलपर्स आवर मेंबर्स. आम्ही गव्हर्नमेंटला सांगतो की तुम्ही चांगला नियम आहे पण ते इम्प्लिमेंट करायसाठी असा पाहिजे. मतलब स्मॉल सजेशन्स मी नेहमी देतो. त्यासाठी आम्ही काय करतो, वी कीप ऑन मीटिंग रेग्युलरली. कमिशनर, मुंबई म्युनिसिपल कमिशनर, अच्छा. कलेक्टर, देन कॉम्पिटंट ऑथॉरिटीज, हम्म. आपला ULC डिपार्टमेंट, नंतर वन विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट, SRA, माडा, आम्ही सगळे जे कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे वी यूज टू मीट रेग्युलरली. म्हणजे आमचा जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये ते आम्ही त्याला समजवतो आणि वी ट्राय टू फाइंड अ सिच्युएशन वेर वी फाइंड अ रिझल्ट. म्हणजे आपण एक रिझल्ट पण त्यासाठी काय होते की जो क्लायंट आहे म्हणजे फ्लॅट परचेसला पण प्रॉब्लेम कमी होतो, विकासकला पण कमी होता आणि गव्हर्नमेंटच्या बर्डन पण कमी होईल. हे वेळा मी सांगून देतो की जेव्हा एकनाथ शिंदे सर जेव्हा UD मिनिस्टर होते तेव्हा 2020 मध्ये युनिफाईड DC रूल्स आणले हम्म. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अपार्ट फ्रॉम मुंबई. तेव्हा त्यांनी एक चांगल्या गोष्ट केली होती, डेव्हलपरला पण इन्क्लूड केला होता सामील त्या कमिटीमध्ये. अच्छा. म्हणजे बिफोर GR कम्स और बिफोर DC रूल्स कम्स डेव्हलपरच्या पण ऐकून घेतल्या की डेव्हलपरच्या काय म्हणायच्या याच्यामध्ये. तो त्याच्यामध्ये मिनिमम मी सांगतो की वाद आहे, कारण की ते डेव्हलपरच्या बाजून ऐकून ते बनवलं होतं. तो अशी गव्हर्नमेंट जेव्हा पार्टनरशिप करेल की रूल बनवायच्या अगोदर या GR पब्लिश करायच्या अगोदर एक कॉन्फिडन्स मध्ये घेतला तो आपण विन-विन सिच्युएशन मध्ये चांगला रिझल्ट मिळेल. अच्छा. सर, एक खूप मोठी गोष्ट या सरकारच्या काळात झाली ती म्हणजे की नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. या धोरणातल्या तरतुदी या कशा नागरिकांना आणि विकसकांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेल्या आहेत आणि या रूल्स विषयी तुमचं काय म्हणणं आहे? गव्हर्नमेंटच्या हाऊसिंग पॉलिसीसाठी एकच नियम आहे की परवडणारं घर बनवायला पाहिजे आणि फास्ट बनवायला पाहिजे. आता आमची मीटिंग मध्ये पण जेव्हा ऑनरेबल CM फडणवीस साहेब आले होते तेव्हा त्यांनी एकच सांगितलं की आता किती टेक्नॉलॉजी विकास झालेली आहे, तुम्ही 4 वर्ष थांबू नका, टेक्नॉलॉजी आणा मारून लवकर, म्हणजे फास्ट डेव्हलपमेंट करा. डोंट वेट फॉर अ लॉंग टाइम 4 years 5 years. आता ते गेला जमाना. आता तुम्ही 2 वर्षामध्ये घर. म्हणजे गव्हर्नमेंटच्या उत्कर्ष काय, उद्देश काय असते की चांगला घर, चांगले कन्स्ट्रक्शन आणि परवडणं. त्यासाठी जो हाऊसिंग पॉलिसी आणलेली आहे ती लई चांगली आहे आणि त्याच्यामध्ये जो फ्लॅट परचेसर आहे या तो भाडूत आहे तिला चांगला फायदा भेटलेला आहे. सर, आपण सुरुवातच केली होती की घर हे नागरिकांचं स्वप्न असतं, पूर्ण आयुष्यभराची जमापुंजी तिथे लागलेली असते. अशा वेळेस त्या घराचा दर्जा राखला जावा, नागरिकांना अधिक काळ त्या घरामध्ये वास्तव्य सुरक्षित करता यावं, यासाठी आपल्या विकासकांना आपण काही नियमावली, गाईडलाईन्स देतो का? आणि ती घरं चांगल्या दर्जाची बनावी यासाठी आपण काय प्रयत्न करतो? आता रेड आलेला आहे 2016 पासून. तो एक रेग्युलेटरी ऑथॉरिटी जो आली, म्हणजे रेडाने काय सांगितलं, तुम्ही चांगला घर बनवा त्याची गॅरंटी द्या. म्हणजे 5 वर्षाची सिव्हिल गॅरंटी पाहिजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट नंतर. 5 वर्षापर्यंत काही पण कंप्लेंट आली देन डेव्हलपर इज रिस्पॉन्सिबल. दुसरा की तुम्ही वेळावर ते पूर्ण करा फ्लॅट. तो ते पण महत्वाचे आहे की तुम्ही चांगल्या घर बनवा. आणि दुसरं एक सांगू इच्छितो की आता काय एवढे नियम स्ट्रिक्ट झालेले आहे स्ट्रक्चरच्या आधी, त्याच्यामध्ये काही तुम्ही गोंधळ करू शकत नाही. म्हणजे आता काही कोणी असं सांगेल नाही की मी इलिगल बनवू की फालतू बिल्डिंग बनवू की पडून जाईल, असं नाही. आता सगळ्याला चांगला पाहिजे. म्हणजे नेक्स्ट जेन जो आहे त्याची चॉईस काय आहे, गुड हाऊस.
विथ ऑल बेस्ट फॅसिलिटीज. गव्हर्नमेंटने एवढे नियम आणलेले आहे की तुम्हाला आरजी एरिया सोडायला पाहिजे, एमएटी सोडायला पाहिजे, म्हणजे क्लब हाऊस सारखा पाहिजे, तुम्हाला जिम पाहिजे, कम्युनिकेशन रूम पाहिजे, सिक्युरिटी रूम पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट पण एवढंच केअर करत आहे की तुम्ही बिल्डिंग बनवलं तर ही सगळी फॅसिलिटी तुम्हाला द्यायच्या कंपल्सरी. म्हणजे आज मी सांगू इच्छितो की आता कोणी पण विकासक असा नाही सांगेल की मी 2 रुपये वाचवणार, की स्टीलची चोरी करेल. एव्हरीवन वॉन्ट्स टू मेक अ गुड हाऊस विथ अ गुड क्वालिटी, तरीच आपण विकू शकतो. आज कॉम्पिटिशन किती आहे. हो बरोबर. तुम्ही चांगलं घर नाही बनवलं तुमच्या घर विकणारच नाही, कोणी घेणार नाही तुमच्या. त्यासाठी तुम्हाला विकायचं असेल तर चांगलं पाहिजे. आम्ही नेहमी क्रीडाई म्हणून आम्ही सेमिनार करतो. हम्म. आमचे जो मेंबर्स आहेत त्याच्या स्टाफला आम्ही दाखवतो, एज्युकेट करतोय की असा असा तुम्हाला प्लॅनिंग करायला पाहिजे, असं घर पाहिजे, असा नवीन रूल आला ते कसं इम्प्लिमेंट करायला पाहिजे. असं म्हणजे वी ट्राय टू एज्युकेट अवर मेंबर स्टाफ ऑल्सो टू गिव्ह द गुड रिझल्ट, म्हणजे चांगला रिझल्ट आला पाहिजे असं. सर, नव्या गृहनिर्माण धोरणामध्ये एक गोष्ट आवर्जून मेन्शन करण्यात आलेली आहे, ते म्हणजे ग्रीन हाऊसिंग. सो ते नेमकं काय आहे आणि आता ज्या नवीन इमारती बनतील त्याच्यामध्ये हे ग्रीन हाऊसिंग इम्प्लिमेंटेशन कसं होणार आहे? ग्रीन हाऊसिंग म्हणजे जो म्हणजे एन्व्हायरमेंटच्या लई कमीत कमी जो भार पडून आपण जो कन्स्ट्रक्शन करतो त्याच्यासाठी एक कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे, ती आम्हाला गाईड करते. त्याप्रमाणे आम्ही त्याचे मटेरियल जो वापरतो त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटला लई कमी भार पडतो, त्यासाठी ग्रीन. आणि गव्हर्नमेंटने ग्रीन हाऊसिंगसाठी इन्सेंटिव्ह FSI पण काढलेली आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पण उत्सुक आहे की सगळे ग्रीन हाऊसिंग वापरतात, ते सोलारचा यूज करेल, की अशी काही योजना करेल राबवेल की त्याच्यामधून ते चांगल्या पद्धतीने घर होईल आणि नंतर त्याच्या मेंटेनन्ससाठी पण ते चांगलं, त्यासाठी गव्हर्नमेंट पण उत्सुक आहे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की क्रेडाई सदस्य डेव्हलपर्ससाठी काही डूज आणि डोंट्स आहेत का? हां, आम्ही पहिला आमचे सदस्याला सांगतो की CCच्या अगोदर तुम्ही विकू नका. अच्छा. रेरा रजिस्ट्रेशन कंपल्सरी करा. रेराचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये बिल्डिंग कम्प्लीट करायला पाहिजे. तुम्हाला फ्लॅट परचेसर जो पण कोणी आहे त्याला भेटा, त्याच्या काही प्रश्न असेल तर सोडवा. आणि रेरामध्ये जो तरतूद आहे ते सगळं इम्प्लिमेंट करा. म्हणजे 5 वर्षाचे आहे, चांगल्या क्वालिटीचे घर बनवला तर हे सगळे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सोल्व्ह होते. म्हणजे आज तुम्ही म्हणजे विथ प्राऊड आय कॅन से की क्रीडा मेंबरमध्ये जो डिफॉल्टर रेट असेल ना ते 5%, 10% पेक्षा पण कमी असेल. अच्छा. म्हणजे वी ट्राय टू एनकरेज लिगल हाऊस, प्रॉपर हाऊस आणि प्रॉपर डिलिव्हरी, म्हणजे चांगल्या टायमाने वेळावेळी जो काम करायचे आहे ते करायला पाहिजे. सर, तुम्ही क्रेडाईच्या सगळ्या सदस्यांसाठीची नियमावली सांगितली आणि ते त्यांना फॉलो करणंही बंधनकारक आहे. मात्र आपण ज्यावेळेस बघतो की अनेकदा अनधिकृत बांधकामं वाढतात, ती घरं स्वस्तात विकली जातात आणि त्याच्यामुळे एक मोठा फटका क्रेडाईसारख्या संस्थांच्या सदस्यांना बसतो, विकासकांना बसतो आणि नागरिकांचीही त्याच्यामध्ये फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत. याच्यावर बंधन कसं आलं पाहिजे किंवा याच्यावर कंट्रोल कसा आला पाहिजे? मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की डेव्हलपरचा जो एक परसेप्शन आहे ना ते कोणी क्रिएट केला पाहिजे. हिंदी पिक्चरमध्ये, अच्छा. हिंदी पिक्चर 1960-70 मध्ये काय बोलत होता, डेव्हलपर बिल्डर मध्ये चोर, बिल्डर एक विलन आहे, असं आता नाही. म्हणजे आतापर्यंत लोकांच्या मनामधून ते इमेज जात नाही. म्हणजे आत्ता जो डेव्हलपर आहे ते एज्युकेटेड आहे, ते काही गुंडागिरीमध्ये व्यस्त नाही, हायली क्वालिफाईड. वी क्रिएट अ गुड हाऊस. आमच्या ऑफिसमध्ये सगळे एज्युकेटेड स्टाफ आहे. आम्ही लँड घ्यायला म्हणजे काही प्रॉब्लेम करत नाही. कन्सेंट घेऊन करते डेव्हलपमेंट. ते लोकांना चांगला एरिया देतो, रिडेव्हलपमेंट केला तो, त्याच्यामध्ये काही इश्यू नाही. तो आम्ही नेहमी असा इच्छितो की आमचे ग्राहक आहे म्हणजे फ्लॅट परचेसर आहे त्याला चांगला ते चांगला सर्व्हिस दिला. आज कॉम्पिटिशन किती वाढलेली आहे. मी सर्व्हिस नाही दिला तर माझ्या बाजूला आहे ते सर्व्हिस दिल्या. म्हणजे सगळे प्रोफेशन मध्ये फ्लेक्सिबल असते. कधी डॉक्टर पण तुम्हाला भेटते, कधी इंजिनियर असे असते, कधी कुठलं पण. तो त्याच्या आमच्यामध्ये पण 5-10% असेल इलिगल बिल्डिंग. पण आता का नाही, आता नियम बनलेला आहे.
बीचमध्ये बीचच्या म्हणजे 1970च्या काळात काय होता, डीसी रूल्स वॉज नॉट प्रॉपर. नंतर मुंबईमध्ये पण डीसी रूल्स आले, ठाण्यामध्ये आले, MMR रिजन सगळ्यामध्ये आता डीसी रूल्स फ्रेम झालेले आहे. जेव्हा डीसी रूल्स आले तर सगळं त्या रूल्सला फॉलो करतात, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. सर, नागरिकांनी घर घेताना काय तपासलं पाहिजे आणि किती काळजीपूर्वकरित्या व्यवहार केला पाहिजे? नागरिकांनी हे जो डेव्हलपर आहे ना, हं. आता एक सोपा झाला, रेरा नंबर असते, हो. तो तुम्ही रेरा नंबर मध्ये चेक केला, तो डेव्हलपरचं नाव आहे ना, आणि डेव्हलपरच्या नावाने किती कंप्लेंट पेंडिंग आहे ते अगोदर बघा. अच्छा. म्हणजे सगळे पार्टनर, म्हणजे समजा मी माझ्या कंपनीने रेडामध्ये रजिस्टर केलाय, तो मी जितेंद्र मेहता एक कंपनीमध्ये पार्टनर नाही, कुठली पण कंपनीमध्ये पार्टनर असेल आणि त्याची रेडा कंप्लेंट पेंडिंग आहे ते बघा फर्स्ट. आणि त्याच्या परफॉर्मन्स बघा, ते कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, त्याने अगोदर कुठले प्रोजेक्ट अडकून ठेवलेला आहे, अगोदर किती प्रॉब्लेम मध्ये आहे ते बघायला पाहिजे. ते दोन गोष्ट बघितली तो मला वाटते की ते तुम्ही सेफ आहे. सर, आपलं सदस्यत्व घेण्यासाठी विकासकासाठी काय रूल्स आहेत, किंवा आपण कसं ठरवतो की ही व्यक्ती आपला सदस्य होणार की नाही होणार? विकासक तो ते वन्स ते डेव्हलपमेंट करत असेल मुंबईमध्ये, हा. तो अप्लाय करते. त्याच्या आम्ही 2-3 रेफरन्स घेतो आमच्या मेंबर पासून की ते चांगला बॅकग्राऊंड वगैरे आहे, ते काही इलिगल बनवलेलं नाही, नंतर आम्ही त्याला बनवतो. सर, या गृहनिर्माण धोरणामध्ये स्वयं पुनर्विकासाला एक चालना देण्यात येत आहे. तर स्वयं पुनर्विकासाकडे तुम्ही कसं बघता? स्पर्धा म्हणून की एक पूरक पर्याय म्हणून? नाही, पूरक पर्याय आहे, चांगला आहे. सेल्फ डेव्हलपमेंट गव्हर्नमेंटनी जो पॉलिसी काढलेली आहे ते इट्स अ व्हेरी एनकरेजिंग पॉलिसी. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे फ्लॅट जो सोसायटी मेंबर्स आहेत त्याला लई मोठा फायदा होता. प्रॉब्लेम काय होते, हे नेमका बिल्डिंग इंडस्ट्री सोपा नाही, त्याच्यामध्ये लई अडचण असते, लई प्रॅक्टिकल टेक्निकल प्रॉब्लेम असते, ते सगळ्याच्या म्हणजे उतरता नाही. That म्हणजे is not सगळीकडे practical. शक्य होणार ते नाही. शक्य नाही. हम्म. तो त्यासाठी काय होणार, त्याच्यामध्ये एक मेंबर असेल सोसायटीच्या, या 2 मेंबर तज्ज्ञ असेल, त्याच्यावरती पूर्ण विश्वास पाहिजे. मग ते सोसायटीला रिडेव्हलपमेंटचे फ्लॅट पण विकायचे आहे, त्याच्यामध्ये पण पूर्ण ट्रान्सपरन्सी पाहिजे. तर ते सगळे जे प्रॉब्लेम आहे ना, तेसाठी पुनर्विकास एवढा डेव्हलप झाला नाही. बाकी ते चांगलं आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने लई इन्सेंटिव्ह देते, लोन देते, प्रीमियम कमी केलेले आहे, ते सगळं चांगलं आहे. पण त्याच्यामध्ये जो अडचणी असते ना, त्यासाठी एवढा एनकरेजमेंट झालेला नाही. सर, SRA मध्ये देखील आता क्लस्टर रिडेव्हलपमेंटसाठीचं धोरण जाहीर करण्यात आले किंवा त्याला चालना देण्यात येते आहे. ते कसं फायदेशीर ठरणार आहे? क्लस्टर डेव्हलपमेंट केले तर त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे ग्राउंड+1च्या हम्म. फ्लॅट कोणाच्या म्हणजे झोपडा कोणाच्या नावावरती आणि राहते कोण, जमीन आहे ते गव्हर्नमेंटची असते या रिझर्वेशनची असते, हे सगळे जो टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते सुटणार. नंतर आपण जेव्हा इन्स्पेक्शन करतो त्याच्या फ्लॅटच्या रजिस्टर झोपड्याच्या रजिस्ट्रेशन करतो, तो त्याला गव्हर्नमेंटवरती जास्त विश्वास येईल, तर ते सगळं सोपं होईल क्लस्टरमध्ये. ओके. त्यासाठी क्लस्टर विल बी अ फास्ट इम्प्लिमेंटेशन फास्ट होतं. सर, मुंबईच्या पुढे नवी मुंबई विस्तारली, ठाणे विस्तारलं, आता त्याही पुढे जाऊन तिसरी मुंबई, चौथी मुंबईची चर्चा सध्या सुरू आहे. या संधींकडे क्रेडाई कसं बघतं? बघा, जेव्हा एक सेल विकसित झाला तर दुसरा त्याच्या ऍक्च्युअली झालाच पाहिजे. म्हणजे एक त्याच्यामध्ये एक लिमिटेशन असतं ना, एक भार सहन करायची शक्ती असते, ते आता झालेलं आहे. मुंबई एकदम टोटली फुल आहे, ऑक्युपाईड आहे. आता तुम्ही मुंबईचं ट्रॅफिक बघितलं तर तुम्हाला माहिती पडेल एवढ्या. म्हणजे कुठली पण 3.0 या 4.0 विकसित करायचं असेल, तो मला असं वाटतं गव्हर्नमेंटने पहिले एम्प्लॉयमेंट जनरेट करायला लागेल ते एरियामध्ये. तेव्हा ते एरियामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट झाले तर तिथे डेफिनेटली विकास होईल, आणि ते विकास करणं गरजेचं पण आहे, कारण की इथे एकदम भार झाला आहे. म्हणजे पॉप्युलेशन इज टू हेवी इन द सिटी. तो आता पालघरमध्ये एवढा मोठा वाढवण बंदर आपल्या पोर्ट बनते, ते एशियाच्या मोठा बंदर आहे, तिथे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी मोठी असणार, तो डेफिनेटली ते 4.0 विकास होईल. आणि आता गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे पार्टनरशिपमध्ये करू, म्हणजे गव्हर्नमेंट डेव्हलपर पार्टनरशिपमध्ये करू. 25% गव्हर्नमेंट द्या, 75% तुम्ही ठेवा आणि पूर्ण विकास करा. तो आमचे क्रीडाचे मेंबर ते एक्सप्लोर करते ते ऑपॉर्च्युनिटी, आणि आम्ही नेहमी गव्हर्नमेंटला सपोर्ट करतो. आणि हे विकासमध्ये पण
क्रेडाई मेंबर सपोर्ट करून आपण चांगला विकास कसा होईल 4.0 या 3.0 त्याच्यामध्ये सहभागी होईल. सर पालघर तरी अजून बऱ्यापैकी विकसित व्हायला वेळ आहे किंवा वाढवण बंदर सुरू असताना ते सगळं होईल. मात्र नवी मुंबईच्या पुढे तिसरी मुंबईच्या निर्मितीला फार वेग आहे. आपलं त्या ठिकाणी आता एक एक्सपो देखील सुरू आहे क्रेडाईचा. काय ट्रेंड आहेत गृह खरेदीचे? नाही, पीपल ऑलवेज एक्सेप्ट न्यू थिंग्स. मतलब तिथे एक तो सस्ता असते थोडा मुंबईपेक्षा, तो ते चांगला. म्हणजे जो विजन बघते त्यालाच फायदा होते. जेव्हा नवी मुंबई बनत होता 1994 मध्ये, तेव्हा जोने फ्लीट घेतला, जो फ्लीट परचेसरने, त्याला किती स्वस्तामध्ये पडला. तर इफ यू आर बाईंग टुडे इट इज एट अ व्हेरी चीपर रादर दॅन बाईंग इन 2030 या 32, तो यू विल डेफिनेटली गेट अ बेनिफिट. सर आज असं म्हटलं जातं की इमारती उंच होत चालल्यात, मात्र त्यातली घरं ही छोटी छोटी होत चाललेली आहे. तर याकडे आपण कसं बघता आणि त्या छोट्या जागेत अधिकाधिक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी बिल्डर म्हणून आपण कोणती काळजी घेता? जो आता तुम्ही मला एफोर्डेबिलिटी प्रश्न येते. म्हणजे तुम्हाला 700 फूटच्या घर घेतला आणि 550 घेतला तर 2 बेडरूम तो आले, पण बेडरूम छोटे झाले. तर ते प्रॉब्लेम एफोर्डेबिलिटी वर्सेस तुमची 20. म्हणजे एक तुमची इच्छा असते की मला 2 बेडरूमच्या घर पाहिजे आणि तुमची एक कॅपॅसिटी नाही की तुम्ही एवढा खर्च करू शकतो. म्हणजे ते दोघाला कम्प्लीट करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही 550च्या घर बनवते, 602 बेडरूम 600 स्क्वेअर फीट मध्ये या 750 मध्ये. ते बरं पीपल चॉईस आहे. अच्छा, पण मग ती परवडणारी घरं असतात का? परवडणारी घर असते. आता तुम्ही 1 कोटी मध्ये 2 बेडरूम पाहिजे, तो 550-600 मध्ये घेणार. अच्छा. ते स्क्वेअर फीट कमी करायला लागेल असं. सर पुढील 10 वर्षांमध्ये एकंदरीत गृहनिर्माण क्षेत्राचं भविष्य तुम्ही कसं बघता? रोटी कपडा मकान इट्स ऑलवेज मूव्हिंग. म्हणजे त्याची कधी कमी होणार नाही. रोटी कपडा आणि मकान आपण जो बुजुर्ग बोल के गए ते एकदम परफेक्ट आहे. मकानच्या नेहमी डिमांडिंग ना, कारण की पॉप्युलेशन वाढते, आपल्या फॅमिली एक्सटेंड होते, सगळ्याला स्पेस पाहिजे. आपल्या पोरग्याच्या शादी झाला या सन डॉटर मॅरिड, सो ते रिक्वायर्ड न्यू होम. सो इट इज ऑलवेज इन अ डिमांड. सर नुकतंच विधानसभेचं अधिवेशन पार पडलेलं आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले, जसं की तुकडाबंदी विधेयक असेल, इतरही काही महत्त्वपूर्ण निर्णय असतील. या सगळ्या निर्णयांकडे तुम्ही एक विकसक म्हणून कसं पाहता? मी सांगू इच्छितो की आताची जो गव्हर्नमेंट आहे महायुतीची, फडणवीस साहेबच्या नेतृत्वाखाली त्यांनी लई चांगले निर्णय हे विधानसभामध्ये 7 दिवसाचा जो सेशन होता त्याच्यामध्ये एवढे चांगले निर्णय घेतलेले आहे की आज सामान्य नागरिकला तो फायदा होईल आणि विकासकला पण फायदा होईल. टायटल क्लिअरसाठी आता बघा, तुम्ही 7/12साठी तुम्ही डिजिटलाइज केला, 15 रुपयामध्ये तुम्हाला भेटा. किती टाईम वाचेल? इट विल सेव्ह अ लॉट ऑफ टाईम ऑफ द पर्सन्स. आपला विकासकचा पण टाईम वाचणार, म्हणजे रेग्युलर सिटिझन ऑफ महाराष्ट्रात त्याचा पण टाईम वाचणार, नागरिकला पण फायदा होईल. तुकडाबंदीसाठी आता टायटल तुमच्या क्लिअर झाला, एने टॅक्स रद्द केला, किती सोसायटीला फायदा होणार. का आम्ही तर एकदा भरून मोकळा होते, नंतर सोसायटीला जो त्रास होता ते आता निघून गेला. म्हणजे ते अमाऊंट कमी होती पण ते भरण्यासाठी जो प्रॉब्लेम होते ते झाला. म्हणजे गव्हर्नमेंट तेच मी सांगू इच्छितो की नेहमी आम्ही गव्हर्नमेंटला काही ना काही रिप्रेझेंट त्यासाठी करतच राहतो. आणि हे गव्हर्नमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीसचा जो गव्हर्नमेंट आहे साहेबच्या, ते लिसनिंग गव्हर्नमेंट आहे. ते ऐकते, लोकांच्या प्रॉब्लेम ऐकते, विकासाच्या प्रॉब्लेम, ते कोणाच्या पण असू द्या. ते म्हणजे आपण एकदा ऐकला नंतर त्यांनी कन्व्हिन्स झाले तर ते इम्प्लिमेंटेशन करते, ते लई चांगली गोष्ट आहे. सर आपण देवेंद्र फडणवीस CM सरांचा उल्लेख केला म्हणून या मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना एक प्रश्न विचारायला आवडेल की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मोठ्या संख्येने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. अनेक विकास कामं जोर घेत आहेत किंवा गती मिळते आहे त्या विकास कामांना. या सगळ्यांच्या माध्यमातून आगामी 5 वर्ष 10 वर्षातलं मुंबईचं उपनगरांचं आणि मुंबई 3.0 असेल 4.0 असेल याचं भविष्य कसं बघता? बघा, आता जे गव्हर्नमेंट आहे आणि एक विजन आहे त्याच्या की आम्हाला काही करायचे आहे. म्हणजे कोस्टल रोड बनला तर आता वर्सोवापर्यंत नेणार, वर्सोवाचे भायंदरपर्यंत, तिथून ते कनेक्टिव्हिटी करणार, वोटर, मतलब ते सगळे जो पॉसिबिलिटी ते एक्सप्लोर करत आहे की कसा चालना मिळेल माणसाला. ट्रॅफिक
म्हणजे त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेबच्या विजन या आपण डेप्युटी सी एम एकनाथ शिंदे साहेब या त्यांच्या विजन काय आहे 40 मिनिटमध्ये तुम्ही एक कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्याचा मुंबईच्या या कुठले पण 40 मिनिटमध्ये पोचायला पाहिजे. तो विजन 40 जो आहे ते मला वाटते 2027मध्ये आपण नक्की बघू शकता की तुम्ही 40 मिनिटमध्ये तुम्ही कुठे ना कुठे पोचणार एक कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपरा फ्रॉम वन एंड टू अदर एंड यू विल बी एबल टू रीच विदिन 40 मिनिट्स. ते जो गव्हर्नमेंटचा मिशन आहे ते एकदम सराहनीय आहे म्हणजे एकदम एनकरेजिंग आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये कमीत वेळ तुम्हाला वेस्ट होणार तो प्रोडक्टिव्हिटी जास्त होईल माणसाचं मन एकदम प्रफुल्लित राहणार यू कॅन गिव्ह युअर व्हॅल्युएबल टाईम टू फॅमिली म्हणजे त्याचे लई मोठे ॲडव्हान्टेज आहे आणि त्यासाठी आपण माननीय ऑनरेबल सी एमच्या धन्यवाद करतो आहे की एक चांगला विजन बघितलेला आहे विजन 40. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. सरांनी उल्लेख केला की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जे काही विजन आकारास येत आहे मुंबई इन मिनिट्स मुंबई इन 40 मिनिट्स या सगळ्या विजनच्या माध्यमातून नागरिकांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे इतर भागाच्या विस्तारांना आणि गृहनिर्मितीला देखील चालना मिळणार आहे आणि हे विजन पुढच्या काही वर्षांमध्ये सत्यात देखील उतरताना दिसेल हा देखील विश्वास त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. या विजनबाबत आणि या मुलाखतीबाबत तुमची काही मतं असतील तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MHAMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.